मित्रांनो नमस्कार. मी आपला दोस्त शैलेंद्र भांडारकर, वनस्पती एक खोजच्या माध्यमातून आपणाला मी आज नवीन औषधीविषयी माहिती देणार आहे. आणि त्या औषधीचं नाव आमच्याकडे याला मोठा भोवरा म्हणतात नाही. तर हे आमचे भाऊसाहेब आहेत. यांचं नाव आहे वासुदेवजी मेश्राम आणि त्यांच्याकडल्या मॅडम आहेत देवकाबाई मेश्राम. तर हे बऱ्याच वर्षापासून ह्या झाडाची जे बिया असतात त्या बियांचा वापर मूळव्याधीसारख्या गंभीर आजारावर करतात. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की त्या झाडाचं काही नाव आहे का त्यांना माहिती. तर भाऊ यांचं नाव काय? भोवरा. कोणता? मोठा भोवरा. ह्या झाडाचं नाव आहे मोठा भोवरा. तर याचे पानाचं काही काम? पाना नाही, बियाचं पानाचं काही काम नाही. तर मित्रांनो याला मोठा भोवरा आहे म्हणून संबोधतात. असाच एक छोटा पानाचं असते आणि ते पण लहान छोटे छोटे फळ येतात भोवऱ्याच्या आकाराचे. तर आपण पाहू शकता ह्या झाडाचं पान आणि याला येणारा फूल हे असं लांब फुलं असतात. आता याला पूर्णपणे फूल यायला आहे आणि हे सफेद फूल होते. हे सफेद होते ना? सफेद फूल होते आणि याला फळ येतात. तर फळ असे चांगले मोठे मोठे होतात. तर याला धोत्र्याचे जे फळ असतात त्या आकाराचे मोठे फळ येतात आणि एकदम भोवऱ्याच्या आकाराचे असतात. तर त्याच्यामधला जो बी असते मित्रांनो, तो बी आपल्याला कशामध्ये ते खायचं असते? कुठून आणि पानात खायचं. अच्छा, बी बारीक करायचा बारीक आणि बंगला पानात घ्यायचा. किती दिवस घ्यायचा अंदाज? 2 वेळ घेतला तरी होते. हो का? तर यांचं असं माहिती आहे यांच्याकडून की ह्या पानाची बी आपण बारीक करायची आणि बंगल्या पानामध्ये उपशापोटी सकाळी आणि संध्याकाळी उपशापोटी घ्यायची आणि त्याच्यानंतर रक्त आणा बरं. आपण आहेत म्हणतात त्या बिया डबा भरला तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्याच्या बिया दाखवेन मित्रांनो. तर हे मूळव्याधीसाठी झाड आहे. वेल आहे, वेलवर्गीय वनस्पती आहे. तिचं पान पण बंगल्याच्या पानाच्या आकाराचं आहे आणि आपण पाहू शकता जवळून हे फुलं आहेत आणि ह्याच फुलाला ते फळ येतात. सफेद फूल लागते आणि हे वेलवर्गीय वनस्पती आणि मूळव्याधीसाठी आणि बऱ्याच लोकांना त्यांनी औषधी दिली आणि तो मूळव्याध पूर्णपणे समूळ नष्ट होते. कोंब पण जातात का? कोंब नाही तेवढा रक्त जात असेल जर संडासमधून तर ते कमी होते म्हणतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा आज आपल्यासाठी एक नवीन वनस्पतीचा शोध लागला. आपण नवनवीन वनस्पती कोणत्या कोणत्या आपल्या भागात काय काय लोक देतात त्यांचा आपण विचारून आपण तुम्हाला हे व्हिडिओ शेअर करत आहोत. आपल्या परिसरामध्ये जर अशा पद्धतीचं जर झाड असेल, वेल असेल तर आपण पाहून त्याचा आपण उपयोग करू शकता. तर ह्या झाडाचं नाव आहे भोवरा आणि याचा बॉटनिकल नेम अजून क्लिअर नाही, काय माहीत आहे तर सर्च केल्यावरही याचं नाव येत नाही आहे. तर मित्रांनो आपल्याकडे याला भोवरा म्हणतात आणि हे सफेद फुलं आणि याला भोवऱ्यासारखे ते फळं येतात आणि म्हणून त्याचं भोवरा आपल्याकडे म्हणतात. तर धन्यवाद मित्रांनो. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आपण लाईक कराल आणि इतरांना पण शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका विसरू. धन्यवाद.